नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठी वाढ पाहायला मिळते। धरणातील पाणीसाठा आता 61.62% आलेला आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 87% आलेला आहे। नाशिकमधील शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट त्यामुळे टळलेलं आहे। मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यातील बळीराजा सुखावलाय आणि धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे। भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही धरणं 100% भरलेली आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरणाच्या इथे आहे आणि जर बघितलं तर सध्याच्या घडीला धरण क्षेत्रामध्ये संततधार सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर विसर्ग देखील एका बाजूला सुरू आहे। त्या गंगापूर धरणाच्या काठावर मी सध्या आहे। त्या गंगापूर धरणाची जर परिस्थिती बघितली तर सध्या 87% हे गंगापूर धरण गेलेलं आहे। एकूणच नाशिक जिल्ह्याचा जर पाणी साठा बघितला तर तो 67% गेलेला आहे। एकूणच बळीराजा देखील या निमित्तानं सुखावलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं टाकलेलं होतं। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला नव्हता, रिमझिम पाऊस या सगळ्या काळामध्ये होत होता। जुलैचा शेवटचा आठवडा उजाडला तरी देखील मुसळधार पाऊस न झाल्यानं नाशिककरांना दुबार पेरणीचं संकट खुणावत होतं। एकूणच या सगळ्या दरम्यान आता नाशिककरांसाठी दिलासादायक बाब असली तरी नाशिकमधील अनेक धरणं ओव्हरफ्लो झालेले आहे आणि हेच पाणी पाहण्यासाठी, हाच पूर पाहण्यासाठी जीव धोक्यात घालू नये अशा देखील सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दिल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नाशिक परिसरातील धरणांची सद्यस्थिती कशी आहे। गंगापूर धरण 87%, ओझरखेड 38.50%, पुणेगाव 76.08%, दारणा 86%, करंजवन 57%, मुकणे 54%, कडवा 81%, चंकापूर 73% तर गिरणा 37%। याशिवाय कडवा 81%, चंकापूर 73%, गिरणा 37%।